नमस्कार मित्रांनो. तर आजचा दुसरा स्टॉक आहे ग्लेनमार्क, जो फार्मा स्टॉक आहे. ठीक आहे. आणि माझा इथे सेटअप बनलाय. माझा काय सेटअप आहे, 5, 10, 20 चा क्रॉसओव्हर. ठीक आहे. तर इथे बघा, इथे क्रॉसओव्हर बनतोय. तुम्हाला दिसतंय? एक सेकंड, मी तुम्हाला क्रॉसओव्हर कसा बनतोय ते दाखवते. हे बघा, 5, 10 चा क्रॉसओव्हर झालाय. उद्याचा सेटअप आपण ड्रॉ करून घेऊया. ही जी कॅन्डल आहे 2263 ब्रेक झाली तर माझं नेक्स्ट टार्गेट डायरेक्ट हे राहणार आहे, 2325. नेक्स्ट टार्गेट 2325. आणि माझा स्टॉप लॉस कुठे राहणार आहे? आता ही कॅन्डल किती याची आहे? 2203 ते 2263, 60 पॉईंटची कॅन्डल आहे. तर माझा 30 पॉईंटचा स्टॉप लॉस राहणार, म्हणजे 2233च्या समथिंग. माझा स्टॉप लॉस किती येणार? 2230चा माझा स्टॉप लॉस येणार. ठीक आहे, कळलं तुम्हाला? माझा स्टॉप लॉस मी 2230चा राहणार. माझं टार्गेट राहणार 2259ला ब्रेक, 2263ला ब्रेक केल्यानंतर माझं फर्स्ट टार्गेट राहणार 2324 आणि तोपर्यंत होल्ड करणार मी. ठीक आहे. आणि माझं स्ट्रॅटेजी काय, माझा सेटअप बनला इथं क्रॉसओव्हर. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट इथं बघा, आपण लगेच ड्रॉ पण करून घेऊया. आपलं सिंपल रेजिस्टन्स मेक अ सपोर्ट. हे बघा, रेजिस्टन्स, हे सगळे रेजिस्टन्स होते छोटे छोटे, आणि आता रेजिस्टन्स मेक अ सपोर्ट बनलेला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा तुम्ही ह्या गोष्टी. स्टॉक ओपन झाल्या वरती जाईल, लगेच एंट्री वगैरे काही घ्यायची नाही. त्याला थोडंसं सेटल होऊन द्यायचं आणि मगच तुम्ही विचार करू शकता. ठीक आहे. आय एम नॉट सेबी रजिस्टर्ड पर्सन. मी तुम्हाला कोणताही बाय सेल सिग्नल देत नाही. मी फक्त माझे अनालिसिस तुम्हाला शेअर करते. तुम्ही हे अनालिसिस पहा, तुम्ही चार्ट ओपन करून त्याच्यावर अप्लाय करा. हे कितपत खरे ठरतात, कितपत चुकीचे ठरतात, हेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे स्टॉक जे देते ना मी, ते तुम्ही वॉच लिस्टमध्ये ऍड करून ठेवा. म्हणजे कसं, तुम्हाला जास्त शोधावा नाही लागणार. एक एक वॉच लिस्ट बनवा, ट्रेड स्टॉक म्हणून टाका की तुम्हाला त्या स्टॉकमध्ये ट्रेड करायचे, किंवा तुम्हाला स्टडी स्टॉक असं काही पण नाव टाकून तुम्ही वॉच लिस्ट बनवा आणि तिथे हे स्टॉक सेव्ह करून ठेवा. आता मी आतापर्यंत जेवढे स्टॉक दिले ना, त्यातले 1-2 जणांचे टार्गेट हिट नाही झाले आणि ते होणार आहे. आणि अजून त्याच्यात म्हणजे काही एंट्री वगैरे पण बनलीच नाहीये त्याच्यात, म्हणजे अजून त्यांसाठी सेटअपच बनलेला नाहीये. पण मी ते वॉच लिस्ट मध्ये करून ऍड करून ठेवलेत. कोणते? लॉरस लॅब, टीव्हीएस मोटार, डीव्ही लॅब, हे सगळे ना मी वॉच लिस्ट मध्ये ऍड करून ठेवलेत. त्यांचा ज्या दिवशी सेटअप बनणार त्या दिवशी मी लगेच त्यामध्ये ट्रेड करणार. पण आता सध्या मी काही ट्रेड वगैरे केले नाहीये त्याच्यात, फक्त ते ऍड करून ठेवलेत की नको मी नंतर मी म्हणणार अरे कोणते स्टॉक मी सर्च केले होते, कोणते ओव्हरबॉट आहे, नंतर शोधायला टाइम जायला नको, म्हणून मी ते आताच शोधून वॉच लिस्ट मध्ये ऍड करून ठेवलेत. तसे मी तुम्हाला आता हे सगळे स्टॉक आहे ना शोधून तुम्हाला देतीये. तुम्हाला शोधायचं वगैरे काही गरज नाहीये. त्यामुळे तुम्ही फक्त हे स्टॉक्स पहा, व्यवस्थित स्टडी करा. म्हणजे मी कसे सांगितले लेवल, मी कसे मार्क करते, मी कसं टार्गेट काढते, हे सगळं तुम्ही व्यवस्थित पहा. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू सो मच.